तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की मनीनीला जीवाच्या प्रेमाबद्दल समजलेलं असतं आणि आता ती याबद्दल नंदिनीला सांगणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीने नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की नंदिनी ही जीवाला विचारते की खरंच तुमचं एकतर्फी प्रेम होतं की माझ्याशी तुम्ही खोटं बोलताय। आणि नंदिनी आणि जीवा जेव्हा बोलत असतात तेव्हा रम्या ही बाहेरून ऐकत असते आणि जेव्हा रम्या ऐकत असते तेव्हाच त्या ठिकाणी मनीनी सुद्धा येते। आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जीवा हॉलमध्ये येत असतो आणि तेवढ्यातच तिथे काव्या येते आणि मग काव्या जीवाला म्हणते की जीवा सॉरी, माझ्यामुळे तुला भाजलं, माझ्या रूममध्ये क्रीम आहे, ती क्रीम आणून मी तुला लावते। आणि मग जीवा तिला म्हणतो की जखमा देणाऱ्यांनी मलमपट्टी करायला येऊ नये। आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं दाखवण्यात आलेलं आहे की मनीनी आणि नंदिनी किचनमध्ये काम करत असतात। त्यावेळेस मनीनी नंदिनीला म्हणते की क वरून मुलींची नावं कोणती असू शकतील। आणि मग नंदिनी म्हणते की म्हणजे हे तुम्हाला आधीपासूनच माहीत होतं। त्यावेळेस मनीनी म्हणते की नाही, मला कालच समजलं। तर या प्रोमोवरून असं समजतं की आता मनीनीला काव्य आणि जीवाच्या प्रेमाबद्दल समजलेलं आहे, पण मनीनी मात्र नंदिनीला त्या मुलीचं नाव स्पष्टपणे सांगत नाही। तिला ती कोड्यामध्ये विचारते की क वरून कोणते नाव मुलीचे असू शकतात। तर एकंदरीत पाहता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला लवकरच काव्य आणि जीवाच्या प्रेमाबद्दल नंदिनीला आणि घरातील इतर सदस्यांना सुद्धा समजणार आहे। तर या मालिकेमध्ये येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।